मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता मंजू पोलीस स्टेशनला येते आणि पोलीस स्टेशनला आल्यावरती ती सगळ्यांना कामाला लावते आणि म्हणते की आपल्याला हे सत्यासोबत कुणी घडून आणलं ना हे लवकरात लवकर शोधून काढायचं आहे असं म्हणत असतात. तर आता लगेच सगळे म्हणतात की हो, सगळेजण तयारीला लागतात. तर आता इकडं जी मंजू आहे ती हे करत असते तेवढ्यात तिला तात्यासाहेबांचा फोन येतो. तात्यासाहेब एका गाडीतून येतात, खाली उतरतात आणि मंजूला फोन करतात आणि मंजू म्हणते कोण आहे. तर आता मंजू तिकडून तात्यासाहेब बोलतात, अगं ओळखलं नाही का मला, तुझ्या जवळचा माणूस आहे मी, तुझा मुलगी मानलं होतं मी तुला. तर आता लगेच म्हणते तात्यासाहेब तू. तर आता लगेच म्हणते की कुठं आहेस रे भामट्या, पळून जातोय नुसता पळकुट्या. तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात की काय गं मंजू, तुला काय वाटतंय आता तुझी बदली करून घ्यायची का दुसरीकडे. अगं तुला ट्रान्सलेटर पाहिजे असेल तर मला सांग, मी तुझा ट्रान्सफर करू शकतो. आणि हे बघ आता मंजू, सत्य तुला सोडून गेलाय त्यामुळे तू काळजी करू नको. आता किती दिवस एकटी राहणार आहेस ग अशी. कारण तात्यासाहेबांच्या मनामध्ये एक प्लॅन असतो, त्यांच्या मुलाशी मंजूचं लग्न लावून द्यायचं असं त्यांच्या डोक्यात चालू असतं. त्यांना माहिती असतं त्यांच्या मुलाचं आर्यनचं मंजूवर खूप प्रेम आहे. तर आता लगेच मंजू म्हणते सत्याला मारण्या त्याच्यामध्ये तुझा हात होता होय म्हणजे. तर आता लगेच तो म्हणतो की मी का करू हे, अगं माझं मी का संपवू, अगं मी तर त्याचा माझा किती जवळचा माणूस होता सत्या, मी का संपवेल त्याला, मी काही नाही केलं असं म्हणत असतो तात्यासाहेब. तर आता लगेच मंजू म्हणते की तुला आम्ही सोडणार नाही आहे, तुला तर मी कधीच सोडणार नाही आहे मंजू असं तात्यासाहेबांना म्हणते. आणि आता तात्यासाहेबांचा फोन बंद होतो आणि आता सगळेजण म्हणतात काय झालं हो मंजू मॅडम. तर मंजू म्हणते हे सगळं दुसरं तिसरं कुणी नाही तर तात्यासाहेबांनी केलं आहे असं म्हणते. तर आता लगेच मंजू म्हणते एका जणाला फोन करते आणि म्हणते की हे बघा, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता नंबर पाठवला आहे, त्याचं तुम्ही लवकर लोकेशन ट्रॅक करा आणि मला लवकरात लवकर लोकेशन सेंड करा. आणि मंजू आता तात्यासाहेबांचं लोकेशन शोधत असते. तर तिकडे सत्या रूप बदलून आता ते पोलीस स्टेशनला येतो. ते म्हातारे आजी आजोबा पण तिथे येतात आणि आता सत्या तिथे येतो आणि म्हणतो वाघमारे अहो मी आहे, तुम्हाला माहिती आहे का मी आहे. हे बघा हे आजी आजोबा आलेत ना, त्यांना तुम्ही आता त्यांचा न्याय मिळवून द्या. आणि असं म्हणतो मंजू त्याला त्याच्या केबिनमध्ये घेऊन जाते सत्याला. तिच्या केबिनमध्ये आणते आणि म्हणते अरे सत्या तू इथे आलास, कोणी बघितलं नाही ना तुला. सत्य म्हणतो की नाही वाघमारे तुम्ही काळजी करू नका. मंजू म्हणते यार सत्या तुला माहिती आहे का, अरे तात्यासाहेबांचा मला फोन आला होता, तात्यासाहेबांनी मला हे सगळं हे केलं आहे, तात्यासाहेब मला धमकवतोय, आता काय करायचं. तर सत्य म्हणतो काय, तात्यासाहेब तुम्हाला धमकवतोय वाघमारे, तर आता काय करायचं आपण वाघमारे असं मंजूला म्हणतो. तर आता मंजू म्हणते की सत्य काय करणार आहे तूच सांग ना आता, आपल्याकडं काहीच प्लॅन नाही आहे दुसरा करायला, आपण आता काहीच करू शकत नाही आहे सत्या, तात्यासाहेब पुन्हा एकदा इथे आला आहे असं मंजू सत्याला म्हणत असते. सत्य म्हणतो वाघमारे आता आपण काय करायचं, तुम्हाला एक माणूस त्रास देतोय, हे सगळं तात्यासाहेबाचाच प्लॅन वाटतोय मला. तर आता सत्य त्याचं ती दाढी वगैरे सगळं काढून ठेवतो आणि मंजूसोबत केबिनमध्ये मंजूच्या बोलत असतो. तर इकडं ज्या मम्मी साहेबां ते आहेत आता त्यांना पण असं वाटतं की हा सत्यासोबत घातपात घडलेला आहे, कोणतरी मुद्दामून घडून आणलं आहे, सत्याचं ह्या घात झालेला नाही आहे, कुणीतरी घातपात केलेला आहे असं मम्मी साहेब म्हणत असतात. तर तिथे आता जे चित्रकारां ते आहेत, चित्रकार पण विचार करत असतात. चित्रकार म्हणत असतात माझ्या सत्याला काहीच होऊ शकत नाही असं चित्रकार म्हणत असतात. इकडे जो आर्यन आहे त्या आर्यनच्या डोक्यामध्ये एकच प्लॅन असतो, तो म्हणतो की मला फक्त माझी मंजू पाहिजे आहे, त्याच्या डोक्यामध्ये तेवढंच चालू असतं. आणि तात्यासाहेब आणि आर्यनचं पण आता बोलणं होतं. तात्यासाहेब म्हणतात आर्यन बाळा, तुला आता त्या मंजूशी तुझा लवकरच मी विवाह करून देतो की नाही बघ, कारण की आता ती मंजू एकटी पडली आहे ना, तिचा आता तिला एकटी नाही पडून द्यायचं, आता तू तिच्याशी लग्न करायचं आहे ना, असं त्यांचा प्लॅनिंग ठरलेला असतो. तर आता इकडं ज्या मम्मी साहेबां त्या खूपच हे टेन्शनमध्ये असतात, कारण की त्यांना मम्मी साहेब म्हणतात हे सगळं कोणी केलं असेल माहिती का, तो नेबलेटला तो माणूस फोन करत होता ना सारखा सारखा, कारण त्याला ती नेबलेट हवी होती, त्यामुळे त्यांनी माझ्या सत्याला संपवलं असणार आहे असं मम्मी साहेब विचार करत असतात आणि सगळ्यांना तो विचार सांगत असतात. तर इकडे सत्य आणि मंजूचं वेगळंच चालू असतं. आता सत्य आणि मंजू सत्य म्हणतो वाघमारे मला पुन्हा एकदा पहिल्यासारखं उभं राहायचं आहे, मला पुन्हा एकदा पहिल्यासारखं वागायचं आहे, कारण की मला पुन्हा एकदा त्या घरात जायचं आहे, मी नाही राहू शकत वाघमारे असं बाहेर, किती दिवस असं राहू तुम्ही सांगा ना. मला लोकांना न्याय द्यायचा आहे, लोकांची कामे करायची आहेत, लोकांची कामं पेंडिंगला पडली आहेत, लोक माझ्याच वाचून कितकं हे झालेत, मला वाटतंय वाघमारे मला माझी गरज आहे त्यांना, मला जायला हवं वाघमारे, त्या घरामध्ये जाऊन सगळ्यांना न्याय द्यायला हवा. तर मंजू म्हणते अरे सत्या तू डोकं फिरलं आहे का तुझं, तुला काही कळतं की नाही आहे सत्या,
काही काय बोलतोय तू, कसं जाणार तिथे? आणि सगळ्यांना कळलं तू जिवंत आहे. समजा त्या आर्यनला कळलं, जो माणूस मला फोन करतोय त्या माणसाला कळलं हे की तू जिवंत आहे, तर तो सोडेल का आपल्याला? आपण काय करायचं सध्या? तो माणूस कसा आहे तुला माहिती ना सध्या. त्यामुळं हे बघ सध्या, आपल्याला काही करून तुला आता लपून राहावं लागणार सध्या. तर आता सत्या म्हणतो, वाघमारे तुम्ही काळजी करू नका. मी तिथे त्या घरामध्ये मला कोणी ओळखणार नाही, कारण की मी त्या घरामध्ये सगळ्यांचा बाप बनून जाणार आहे, बाप. तेव्हा मला कोणी ओळखूच शकत नाही. वाघमारे तुम्ही काळजी करू नका, असं तो मंजूला म्हणतो. तर मंजू म्हणते, हो सत्या तुझं खरं आहे रे, पण तुला कोणी ओळखलं ना, मला याचीच खूप भीती वाटते. तुला कोणी ओळखलं नाही पाहिजे असं म्हणत असते. तर सत्या म्हणतो की नाही, काळजी करू नका वाघमारे तुम्ही. मी सगळ्यांचा बाप म्हणून तिथे नाही गेलो ना, तर बघा तुम्ही. तर आता सत्या एका काकाचं रूप घेतो आणि म्हाताऱ्या माणसाचं रूप घेऊन तो आता त्यांच्या घराकडे यायला निघतो, मम्मी साहेबांनी त्यांच्या. आणि आता तिथे लगेच तो काठीने मस्त गेट वगैरे उघडतो आणि त्याची धूमधडाक्यात तिथे एंट्री होते. सत्य आता आतमध्ये येतो, कुणाला समजत नाही पण हा सत्य आहे. सगळेजण त्याच्याकडे बघत राहतात पण कळतच नाही हा नेमकं कोण आहे. आणि आता सत्य आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यावर मंजू पण तिथे नेमकं त्याच्या पाठीमागे आलेली असते. आणि आता सत्य तिथे आल्यावरती आता तो मम्मी साहेबांनी त्यांच्याकडे सगळ्यांकडे बघतो, सगळ्यांची अवस्था बघतो काय आहे काय नाही. आणि तो म्हणतो की हे बघा मी काका आलोय, हे बघा मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. सत्या जरी आपल्यातून गेलाय ना, तर सत्याची बायको कुठं आहे, कुठं आहे ती मंजेरी, बोलवा तिला इकडे. तर आता लगेच बाकीचे काही जण म्हणतात की तिला या मम्मी साहेबांनी घरातून बाहेर काढून दिलं आहे. तर आता लगेच म्हणतात, काय मला नाही माहिती काही, मला बाकीचं काहीच माहिती नाही आहे. तुम्ही सत्याच्या बायकोला इथे तिचं आगमन करायचं, तिला तिच्या स्वतःच्या घरामध्ये आणायचं, तिचं धुमधडाक्यात स्वागत करायचं ह्या घरामध्ये. तिला असं स्वतःची लक्ष्मी आहे तुमच्या घरची, ती लक्ष्मीला घराबाहेर ठेवता तुम्ही, कळत नाही का काही, असं सत्या बोलतो. आणि पण त्यांना कळत नाही सत्य आहे की कोण आहे. त्यांना असं वाटतं की खरंच एक काकाच आहे. आणि सगळेजण तिकडे बघत राहतात. मम्मी साहेबांना हसू की रडू हेच कळत नाही, कारण की त्या म्हणत असतात तिला ह्या घरात आणायचं, मी तर तिला आणू शकत नाही त्या मंजिरीला, का आणू मी तिला ह्या घरामध्ये, कोण ती ह्या घरची, असं मम्मी साहेबांच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो. आणि आता सत्या म्हणत असतो की कधी आणणार आहे तुम्ही तिला, लवकर सांगा आम्हाला ह्या घरामध्ये, असं सत्या बोलतो. तर आता लगेच मम्मी साहेबांच्या त्याच्याकडे बघायला लागतात. आणि आता लगेच तो म्हणतो की हे बघा मम्मी, आता तिथं मंजूची पण एंट्री होते. मंजू आल्यावरती आता सगळेजण आश्चर्यचकित होतात, म्हणतात मंजुरी इथं कसं काय आली, मी तर हिला इथं काढून दिलं होतं ना, मम्मी साहेबांच्या मनातल्या मनात म्हणतात. तर मंजू येते आणि आता मंजू पण तिथे थांबते आणि म्हणते की काय चाललंय हे. तर आता ती म्हणतात की तूच ना सत्याची बायको, हे बघ तुझं ह्या घरात राहायला पाहिजे तू. आणि ते सत्य म्हणतो की हे बघा हीच तुमच्या घरची लक्ष्मी आहे, असं त्यांना बोलतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला. तात्साहेबांचं प्लॅन खरंच सक्सेस होईल का, करून देतील का ते आर्यनचं लग्न मंजिरीसोबत, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.